महानगरपालिके यांच्या वतीनं दिव्यांगासाठी 5% आरक्षण असतं. ह्या 5%च्या निधीवर अपंग लोकांना सेवा सुविधा दिल्या जातात. मात्र कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जे अपंग यांना व्यवसाय करण्यासाठी गाळे दिलेले आहेत त्या ठिकाणी अनेक गैरप्रकार किंवा वापरातच नसलेला प्रकार उघडकीस आलेला आहे. आपल्यासोबत आहेत निलेश. काय सांगाल तुम्ही, काय परिस्थिती आहे? नमस्कार, मी निलेश बनसोडे. कोल्हापूर शहरामध्ये 3200 दिव्यांग बांधव आहेत. त्या 3200 दिव्यांग बांधवांमध्ये 173 दिव्यांगांना केबिन अलाउड झालेले आहेत. त्या केबिनच्या माध्यमातून दिव्यांगांना व्यवसाय करता यावा, त्यांचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी त्यांना केबिन दिलेले आहेत. पण यात मूळ केबिनधारक जर आम्ही बघितले प्रत्यक्षदर्शी तर जे चांगले धनदानगे आहेत यांनीच तो वापर चालू आहे आणि ते भाड्यानं देऊन त्याचं भाडं हे स्वतः घेत आहेत आणि मूळ जो दिव्यांग आहे तो त्या लाभापासून वंचित आहे. तर त्या 3200-3300मधील 173 जणांना ज्या केबिन दिलेल्या आहेत त्यातल्या ज्या आता उर्वरित ज्या त्या केबिन जमा करून जो गैरवापर होतो आहे त्या केबिन जमा करून उर्वरित जे दिव्यांगधारक आहेत त्यांना त्या केबिनचा लाभ व्हावा याची आम्ही मागणी केलेली आहे. त्या मागणीच्यानुसार इस्टेट विभागानं 173 केबिन अलाउड केलेले असताना 161 केबिनांची माहिती दिली. त्यामध्ये 93 केबिन बंद आहेत आणि 1 केबिन मयतधारकाचे आहे. तर अशा 94 झाल्या आणि उर्वरित वरचा जो गॅप आहे 12-13चा म्हणजे 110 ते 100 केबिनचा जो घोळ आहे त्या 100 केबिन आत्ता जे नव्यानं कोणी दिव्यांग बांधव असतील तर त्यांना जर त्या देऊ केल्या तर त्या दिव्यांग बांधवांना व्यवसाय करण्यास चांगलं जाईल आणि त्यांचा उदरनिर्वाह होईल आणि खऱ्या अर्थानं दिव्यांगांची जी योजना आहे ती खरंच मूळ दिव्यांगापर्यंत पोहोचेल यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. याबाबत दिव्यांगासाठी काम करणारे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांना विचारले असता ते म्हणाले की कोल्हापूर महानगरपालिकेकडे असणाऱ्या 40% गाळेधारक हे बंद आहेत आणि ते दुसरे वापरतात. त्यांच्या मते जे अपंग आहेत त्यांनाच ते जर वापरायला दिले तर अपंगांना रोजगार मिळेल. खरं तर तुम्ही हे प्रकरण खूप छान पद्धतीनं उघडकीस आणलेलं आहे. यापुढची तुमची काय कारवाई असणार आहे? कारवाई आमची एवढीच असणार आहे की जे बंद केबिन आहेत किंवा ज्या केबिनचा जो घोळ झालेला आहे जो अधिकाऱ्यांनी संगनमताने केला आहे असा आमचा आरोप आहे या ठिकाणी, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि ज्या बंद केबिन असतील आणि ज्याचा घोळ आहे त्या केबिन महानगरपालिकेने ताब्यात घ्याव्या आणि जे इतर दिव्यांग आहेत नवीन नोंदणी झालेले आहेत किंवा त्या 173च्या इतरत्र जे आहेत त्या दिव्यांगांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्या केबिन अलाउड कराव्या जेणेकरून त्यांना व्यवसाय करून आपला स्वतःचा उदरनिर्वाह करता येईल. हाच आमचा या ठिकाणी प्रयत्न. यापूर्वीसुद्धा दिव्यांगाचं प्रमाणपत्र काढून अनेकांनी नोकरी मिळवलेली आहे. अगदी त्याच पद्धतीने व्यवसायसुद्धा जनरल लोकांनी घुसखोरी केलेला आहे आणि दिव्यांगांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय केलेला आहे. प्रशासनाने योग्य दखल घेतली, याच्यावर कडक कारवाई केली तर नक्कीच दिव्यांगांना न्याय मिळणार आहे, त्यांना दृष्टी मिळणार आहे, त्यांना बळ मिळणार आहे. प्रशांत चोळेकर, आवाज इंडिया, कोल्हापूर.